कुणकेश्वर बीचवर एवढे जुने कॉईन सापडतील वाटलंच नव्हतं। सुरुवातीला आम्हाला कचराच सापडत होता, पण नंतर मात्र आमचं नशीबच पालटून गेलं। आम्ही मेटल डिटेक्टर घेऊन परत एकदा कुणकेश्वर बीचवर आलो होतो आणि यावेळेस सुद्धा आम्ही खाली हात गेलो नाही। आम्हाला या बीचवर काय सापडलं ते पाहण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा। हॅलो फ्रेंड्स, नमस्कार। तुमचं पुन्हा एकदा बोकोबा बीफ हंटर ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज आपण आलो आहे पुन्हा एकदा कुणकेश्वर बीचवर, कारण गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला आणि मागच्या वेळेस आपल्याला खूप सारे कॉइन्स मिळाले होते। आज पाहू शकता तुम्ही पाणी जरास वरती येऊन गेलेले आहे, त्यामुळे कदाचित अजून कॉइन्स आपल्याला मिळू शकतात। ते आपण आज या मेटल डिटेक्टर मशीनने आपण शोधणार आहोत। तर आपण सुरुवात करूया आपल्या दुसऱ्या पार्टला, कुणकेश्वर। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। तर मित्रांनो, आता आम्ही सुरुवात केली आहे ट्रेजर हंटिंगला। आज ह्या वेळेला आम्ही एक मोठी पिशवी घेऊन आलो, कारण गेल्या टायमाला आम्ही पाहिलं तर बीचवर खूप मोठ्या प्रमाणात कचरा होता। तर आज आपण कचरा सुद्धा साफ करणार आहे। बघूया आज काय होतं। आज खूप मस्त दिवस आहे आणि दर्शन वगैरे आमचं झालं मस्त। दर्शन केल्यानंतर आम्ही सुरुवात केली आहे ट्रेजर हंटिंगला। तर आज आय होप खूप चांगला काय काय मिळेल आपल्याला। हे बघ, मंदिराच्याच पायथ्याशी पहिलं बीफ। त्यामुळे वाळू पण चेक करावी लागते। पहिली सुरुवात झाली आहे कॉईनने। ये चला, सुरुवात झाली आहे मस्तपैकी। सूर्य बघा किती वर गेलाय। आज उशीर आलोय कारण दर्शन वगैरे घ्यायचं होतं। इथे खूप मोठ्या प्रमाणात कॉईन सापडतात, कारण इकडे लोक जत्रेला महाशिवरात्रीला येतात तेव्हा इथे कॉईन टाकतात पाण्यात। सिग्नल इथे कंटिन्यू सिग्नल येत राहतं, त्यामुळे मजा येते। कुणकेश्वर बीच सगळ्यात बेस्ट आहे। हे बघ, कुणकेश्वरचा आपला दुसरा पार्ट आहे। अशी पाकिटं असली तरी पण मशीन वाचते, पण ठीक आहे। खड्डा परत बुजवलाय आणि आता हा कचरा आम्ही घेऊन चाललोय। तिकडचा भाग अजून बाकी आहे, तो नेक्स्ट पार्ट मध्ये जर तुम्हाला हवा असेल तर कमेंट करा, आपण पुन्हा येऊ। गायींच्या मधूनच ट्रेजर हंटिंग चालू आहे आमची। आता आम्ही गोल्ड मोडवर टाकले, त्यामुळे कॉईन वगैरे पटकन मिळतात। पण ह्याच्यात कंटिन्यू आवाज येत राहतो। गोल्ड मोडला जर आवाज येत राहतो, पण मोठा सिग्नल असेल तर मोठ्याने वाजतो आवाज। लोक सुद्धा बघा वरून पाहतायत। आहे का कडेला? कुठे? थांब, ओल्या वाळू मध्ये वाज। ए बघू, अरे कॉईन असा पडला परत एकदा। आई शपथ, कॉईन आहे काय आहे? मध्ये होल आहे। आधीच्या काळच्या लोकांना मित्रांनो असं कॉईनला होल पण होते, तर हे साफ केल्याशिवाय कळणार नाही काय आहे। बघू, आपण एंडला बघू। त्या साईडला चल, तिकडे काहीतरी मिळेल। तर आता आम्ही कडेला चेक करतोय। लास्ट टाइम आम्ही आलेलो ना, तर इकडे खूप कॉईन मिळाले ह्या साईडला, खूप जुने। तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की एकदा बघा, म्हणजे तुम्हाला समजेल आम्ही परत एकदा का आलोय। दगड आहे बा। हा थांब, हे बघ पाकिट, रॅपर मिळाले पुन्हा एकदा। मेटल ह्याच्यात हे असतं ना, ॲल्युमिनियम कॉईल, त्यामुळे ती वाजते। आहे बघ, थांब। पाकिट आज रॅपरच मिळतात मित्रांनो। हे बघा, इथे मोठमोठ्या मशिनी आहेत आणि इथे पुलाचं काम चालू आहे, त्यामुळे आवाज सुद्धा येतोय। काय मिळालं? काय नाही, पीस लोखंडाचं। हे बघ, आहे बघा मित्रांनो, लहान मुलं खूप
आतुरतेने पाहतायत की आम्हाला काय मिळतंय. ये क्या कर रहे हैं तू? कॉइन ढूंढ रहे. दिखा। अरे कुछ मिला नहीं है, अभी अभी आया. अभी आए हैं. ज्यादातर कचरा ही मिलता है. किधर है? अरे हम हिंदी क्यों. हा बाबा कॉइन आहे हाँ मित्रांनो. कॉइन. कॉइन, अनदर कॉइन. 2 रुपयाचा कॉइन मिळालाय. अजून जुना तसं कॉइन नाही मिळत आहे. दे. आशा सोडायची नाही, कारण कधी ना कधी हे बघ. काहीतरी मिळतं. बीप बीप रॅपर. रॅपर. परत एक रॅपर मित्रांनो. थांब बघू दे. हा विमलचं पॅकेट. परत एक. हे बघा रॅपर्स पूर्ण भांडं आता भरत आलं. कचरा इथे ठेवलाय. हे रॅपर्स आम्ही वाळू खालचे जेवढे मिळत आहेत ते आम्ही घेऊन जाणार, कारण काही नाही मिळालं तरी चालेल, पण कचरा तरी आम्ही साफ करतोय, त्यामुळे काहीतरी चांगलं काम होतंय, कशाने का होईना. तुम्ही सुद्धा मित्रांनो बीचवर आलात तर कचरा करू नका, आणि जमला तर कचरा केलेला आहे तो घेऊन जा थोडा, म्हणजे तेवढा आपलं बीच स्वच्छ राहील. अनदर रॅपर. मित्रांनो कंटाळा आला, कंटिन्यू आज तुम्हाला रॅपरच दाखवतोय. दर भागात आपण दाखवत नाही, पण आज काय झालं काय माहिती, नुसते रॅपर्सच मिळत आहेत. खूप वेळ झाला कचरा सापडतोय. हा पण कचराच असण्याची शक्यता आहे, पण बघू. ॲल्युमिनियम वाला नाही आहे, नुसता प्लॅस्टिक आहे, त्यामुळे ह्याचं नाही आहे ते रेडिंग. हे बघ प्लॅस्टिकच मिळतंय. बघू. एक काहीतरी डबा आहे त्याच्यात. वास येतोय. काय आहे? हे बघ कचरा. कचराच आहे हम्म. मित्रांनो. वास येतोय. आय थिंक ते कॅट फूड वगैरे असते. तर ही बघा, ह्यावेळी येताना आम्ही मोठी पिशवी आणली. तर हे मी एवढ्यासाठी दाखवतोय, कारण आपल्याला बघून काही लोक सुद्धा कचरा साफ करतील. हा बघा, पूर्ण आम्ही पिशवी भरली 10 मिनिटात. हे बघा पूर्ण गोणी भरली आमची. बस झालं. आता काय करूया? तिकडे ना डस्टबिन आहे, तिकडे टाकून येऊ. नाही तिकडे आहे, बघितलं मी. आम्ही तिकडे टाकूया. इथे एक चांगले सोय केलेले आहेत. डस्टबिन संपूर्ण रस्त्यावर लावले आहेत, तर आपण हा कचरा तिकडे नेऊन टाकू. तर हा जमा तर केलाय, तुम्ही सुद्धा असा प्रयत्न करा. आता इकडे कचरा उचललाय, तिकडे शोधतो जरा. बीप आली बघा मित्रांनो. आम्ही इकडची जागा पूर्ण साफ केली, ज्यामुळे कचरा नसल्यामुळे रिअल बीप आम्हाला सापडली. लगेच फायदा झाला. हेच आहे, दाखव. आई शपथ. अरे बघा, लगेच देवाने फळ दिलं. आत्ता कचरा साफ करून गेलो इकडचा. अरे यार, पीओव्ही बंद होता. असू दे. हे बघ, आत्ता कचरा साफ करून गेलो आणि 1 पैशाचा कॉइन सापडला मित्रांनो. 1 पैशाचा, 1964चा. खरं? हा 1 पैशाचा आहे. हा बघ केवढा आहे. 1 पैसा 1964. बापरे. दर फायनली ज्याच्या शोधात होतो ते सापडलं. मग इकडे आसपास काहीतरी हा, असलं अजून कचरा भेटू असल्यामुळे प्रॉब्लेम होतोय मित्रांनो. कचरा हा सगळ्यांसाठीच धोक्याचा आहे, आणि एवढं देवाने सुंदर असं निसर्ग बनवलाय, तो टिकवण्याची सुद्धा इकडे पण. जबाबदारी आपलीच आहे. कुठे? इकडे पण. हा कॉइन ठेवून दे नीट. वाळूत चेक कर. ठेव ना, इकडेच आहे. वाळूत नाही. हम्म. मित्रांनो कॉइन तर आता एक तर मिळालाय, बघू आता काय होतंय. तो वरच्यावरच पडला होता, 1 रुपयाचा कॉइन. इकडेच आहे ए कॉइन. अजून एक. हे जुना आहे. दाखव. थांब. ह्याच्यात दाखव. साफ कर. ॲल्युमिनियमचा आहे. अरे त्याच्या वरचं गेलंय, पण कसलं आहे बघ डिझाईन. भारत इंडिया तर लिहिलेलं आहे, पण त्याचं गेलंय सगळं. अरे पण कसली डिझाईन आहे बघा मित्रांनो. गोल, त्याला कडा ही लेहरीदार कडा आहे. आय थिंक 10 पैसे किंवा असेच काहीतरी आहेत ते. साफ केल्याशिवाय नाही. हे बघ, 10 पैसे. दिसतात. 10 पैसे 1974 वगैरे आहे. 1974चे 10 पैसे मिळाले. हा 1 पैसा मिळाला, 10 पैसे मिळाले. हे ठेवून दे. आपण एंडला आपण दाखवूया एकदम साफ करून कसं दिसतंय काय. येस. वेगळे आता ठेवून दे, खरे वेगळे. मिळायला लागले. कचरा आपल्याला उचलला पाहिजे याचा. हा, एक दिवस आपण नुसती बीच साफ मोहीम सुरू करूया, आणि संपूर्ण बीच साफ झाल्यानंतर आपण शोधूया, नक्कीच काहीतरी सापडेल.
पण त्याला मनुष्यबळाची गरज आहे. आबा आणि एक आई शपथ थांब. आता लगेच बघा कचरा साफ केल्यावर काय काय मिळायला लागलं. यस, इकडे आलं वरती, वाळूच बघ. इकडे थांब थांब थांब. हे बघ इकडे कॉईनच असावा मे बी. इकडे तिकडे जात आहे म्हणजे ए कॉईन. दाखव आई शपथ. दाखव मला दाखव. 1970 20 पैसा. 20 पैसे दर दाखव. दर दाखव आईला. हा बघा. अर मगाशी 1 पैसा मिळाला, 10 पैसे पण मिळाले आणि आता 20 पैसे सुद्धा. आवडत असेल कंटेंट तर लाईक करा मित्रांनो, कारण असा जबरदस्त कंटेंट ह्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हे बघ अजून एक बीप आली आहे मित्रांनो. सुरुवात तर एकदम थंड झाली होती, पण आम्ही आशा सोडली नाही. ज्यामुळे आता हे फळ मिळत नाही होतं म्हणून आम्ही कचरा थोडा साफ केला. हे बघ वरच्यावर आहे. कचरा साफ केला, पण कचरा साफ केल्यानंतर कॉईन अगेन. 2 रुपयाचा कॉईन आहे. खूप कमी लोक लाईक करतात, बघून नुसती जातात. पण असाच कंटेंट तुम्हाला अजून पुढे पाहायचा असेल, वेगवेगळ्या बीचवर जाऊन ट्रेजर हंटिंग पाहायची असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना, मैत्रिणींना, घरच्यांना सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना सांगा की नवीन कंटेंट मार्केटमध्ये आलाय जे समुद्र किनाऱ्यावर येऊन ट्रेजर हंटिंग करतात. अशा प्रकारे हे बघ इकडे बेब. आता मजा येते कारण रॅपर्स तर नाही सापडत आहेत. हे बघ अनदर वन. coin. ए जुना आहे. थांब थांब. अरे हा मगापेक्षा वेगळा आहे. 1963चा 1 पैसा. परत एकदा 1 पैसा सापडलाय. 1963चा एक कॉईन आहे. 1963 काळचा. एंडला तुम्हाला दाखवतो एकदम जवळून कसा दिसतो वगैरे. बघ ए हा बघ कॉईन दाखव. आई शपथ. 10चा आहे रे, 10चा आहे. बघू 10चा कॉईन आहे. 10चा गंजला आहे कॉईन पण पूर्ण. गंजला आहे. मित्रांनो मोठा दाखव. कॉईन आतापर्यंतचा, आतापर्यंतचा ना आजच्या दिवसात म्हणजे किंमतीवाला रे. आता हा. ते कितीला जातील माहित 10चे नाही. मिळालेले मागच्या व्हिडिओ मागच्या वेळेला 10चे 20चे मिळालेले, पण आज पहिल्यांदा 10चा मिळालाय कॉईन. कुठे? इथेच आहे. थांब पसरट कर जरा म्हणजे. हे बघ आईला अरे बाप रे, एवढी मेहनत कचऱ्यासाठी. कचऱ्यासाठी, पण असो. पण एवढा कचरा कधी बाहेर येणार नाही मित्रांनो. अरे हे बघ, हे माझंच आहे खरं. एवढा जास्त असं फाईन जास्त काही नाही, पण आपल्याला यावेळेस चांगले एकदम भारी मिळाले आहेत. मागच्या वेळेस 25 पैशाचे मिळाले होते. आता मित्रांनो चक्क 1 पैशाचा 2 कॉईन मिळाले आहेत आपल्याला. 1963 आणि 1964 असे 2 मिळाले आहेत. आणि एक मित्रांनो हा 20 पैशाचा मिळाला आहे. दिसत नाही. आणि एक जुना कॉईन मिळाला आहे जो एकदम हलका आहे मित्रांनो. आणि 10 पैशाचा कॉईन आहे हा. एकदम त्याचं जे कॉईन आहेत ते किती त्याची व्हॅल्यू आहे काय आहे ते आपण कधी ना कधी जाऊन आपण ते चेक करणारच आहोत. आणि असेच चांगल्या बेस्ट फाईंडसाठी आमच्या या जर्नीमध्ये सामील व्हा. तर मित्रांनो आज पुरता एवढं. आजचा व्हिडिओ आपण इथे संपवतोय. पहिला स्टार्टिंगला थोडं थंड झालं होतं, काही सापडत नाही होतं, पण आम्ही हार मानली नाही. आणि त्यानंतर शेवटी आपल्याला जे काही मिळालं ते तुम्ही पाहिलं असेलच. आणि ते कॉईन कसे होते ते सुद्धा तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि याआधी कधी तो कॉईन तुम्ही पाहिला असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि सुरुवातीला बराचसा आम्हाला कचरा मिळाला, कारण आज भरती होती जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा, त्यामुळे सगळा कचरा वरती आला होता. आणि बऱ्यापैकी कचरा आम्ही जेवढा जमेल तेवढ्या बॅगमध्ये आम्ही गोळा केलेला आहे. जाताना तिथे डस्टबिन आहे, तिथे नक्कीच टाकू मित्रांनो. इथपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. चला तर मग लवकरच भेटूया अशाच एका सुंदर ठिकाणी. तोपर्यंत स्टे गोल्ड. तोपर्यंत पीस आउट. स्टे गोल्ड पीस आउट. तोपर्यंत 1 2 3. तोपर्यंत स्टे गोल्ड पीस आउट. बाय. ओम नमः शिवाय. चला.